पाकिस्तानकडनं आता दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न होतोय। हरियाणातल्या सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलंय। पहाटेपासूनच भारत पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले पुन्हा एकदा सुरू झालेले बघायला मिळतात आणि ज्याच्यामध्ये भारतावर आता दिल्लीवर किंबहुना क्षेपणास्त्र हल्ल्याचा पाकिस्तानकडनं प्रयत्न करण्यात आला। मात्र पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाणून पाडला। हरियाणातल्या सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलंय। आणि प्रथमच दिल्लीला लक्ष्य करण्याचा हा एक प्रयत्न बघायला मिळतोय। याचं कारण दिल्लीमध्ये थेट आता क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न। हरियाणातल्या सिरसामध्ये मात्र हा प्रयत्न भारताने फोल ठरवलाय। पाकिस्तानचं क्षेपणास्त्र हे पाडलेलं आहे। पहाटेपासूनच भारत पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले हे सुरू झालेले आहेत आणि दिल्लीलाच थेट आता टार्गेट करण्याचा पाकचा प्रयत्न बघायला मिळतोय। क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र सिरसा इथे हरियाणातल्या सिरसा इथे हे क्षेपणास्त्र पाडण्यात आले। या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। पाकिस्तानने आता थेट दिल्लीवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न भारताने हाणून पाडला। सोमेश कोलगे आपल्याला अधिकचे अपडेट देतील। सोमेश, थेट दिल्ली टार्गेट करण्याचा आता पाकिस्तानचा प्रयत्न मात्र भारताने तो परतावून लावलाय। आणखी काय अपडेट्स मिळतात? अश्विन, नक्कीच सध्या जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्याने त्यानुसार पाकिस्तानच्या टार्गेटवर दिल्ली सुद्धा होता आणि 9 मिसाईल पाकिस्ताननी काल भारताच्या दिशेने डागली होती। ही 9च्या 9 मिसाईल्स आकाशातच इंटरसेप्ट करण्यात आली अशी माहिती मिळते। आता अगदी थोड्याच वेळात लष्कराची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये लष्कराकडून अधिकृत माहिती दिली जाईल की पाकिस्तानच्या मिसाईल्सच्या टार्गेटवर नेमकं काय काय होतं आणि भारताने ती कशा प्रकारे इंटरसेप्ट केली। पण पाकिस्तानकडे उपलब्ध असणारी फतेह-1 ही जी क्षेपणास्त्र आहेत, ही क्षेपणास्त्र पाकिस्ताननी काल भारताच्या दिशेने डागली होती आणि यामध्ये प्रामुख्याने जम्मू, पठाणकोट, उधमपूर या एअरबेसना निशाणा करण्याचा प्रयत्न हा झाला होता। त्यामध्ये बियास एअरबेसचाही संबंध आहे आणि या एअरबेसवरची असलेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानांना, भारतीय हवाई दलाच्या तैनातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननी केला होता। दुसऱ्या बाजूला आपण आणखीन एक महत्त्वाची बातमी ऐकतोय, ती म्हणजे भारतीय हवाई दलाने यशस्वीपणे पाकिस्तानचे 3 एअरबेस टार्गेट केलेले आहेत। त्यामुळे पाकिस्तानी विमानं, जे कोणत्याही हवाई दलासाठी सर्वात मोठं यश असतं लढाई दरम्यान, ती म्हणजे जमिनीवर असतानाच ती विमानं बेचिराग करून टाकणं, तर पाकिस्तानच्या हवाई दलाला मोठं डॅमेज करण्यात भारताला यश आलंय आणि त्या फ्रस्ट्रेशनमधून कुठेतरी पाकिस्ताननी थेट मिसाईल हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।